नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आज आपण बघणार आहोत वर्ग 11वा विषय इतिहास, प्रकरण 10वे भारतीय इतिहासातील नवे पर्व। तर आज आपण भारतीय इतिहासातील नवे पर्व या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न आहे अ, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। त्यामध्ये पहिलं विधान आहे इंडो ग्रीकांचा इतिहास हा प्रामुख्याने त्यांच्या रिकामी जागा समजतो। विधान पुन्हा एकदा ऐका, इंडो ग्रीकांचा इतिहास हा प्रामुख्याने त्यांच्या रिकामी जागा समजतो। पर्याय 1 साहित्यावरून, 2 कोरीव लेखांवरून, 3 नाण्यावरून आणि 4 मातीच्या भांड्यावरून। उत्तर आहे नाण्यावरून। तर उत्तर आपण पूर्ण विधानामध्ये लिहूया। इंडो ग्रीकांचा इतिहास हा प्रामुख्याने त्यांच्या नाण्यावरून समजतो। आता दुसरं विधान आहे गुप्त वंशाचा संस्थापक। गुप्त वंशाचा संस्थापक रिकामी जागा हा होता। पर्याय 1 स्त्रीगुप्त, 2 घटोत्कोच आणि 3 समुद्रगुप्त, 4 रामगुप्त। उत्तर आहे श्रीगुप्त। पर्याय क्रमांक 1 श्रीगुप्त। तर उत्तर आपण पूर्ण विधानामध्ये लिहूया। गुप्त वंशाचा संस्थापक श्रीगुप्त हा होता। तिसरं विधान आहे शकांचा पराभव करून गादीवर आल्यावर विक्रमादित्य हे बिरुद रिकामी जागा याने धारण केले। शकांचा पराभव करून गादीवर आल्यावर विक्रमादित्य हे बिरुद रिकामी जागा याने धारण केले। पर्याय 1 दुसरा चंद्रगुप्त, 2 रामगुप्त, 3 पहिला चंद्रगुप्त, 4 कुमारगुप्त। उत्तर आहे दुसरा चंद्रगुप्त। पर्याय क्रमांक 1 दुसरा चंद्रगुप्त। तर आपल्याला हे उत्तर सुद्धा पूर्ण विधानामध्ये लिहायचं आहे। म्हणून शकांचा पराभव करून गादीवर आल्यावर विक्रमादित्य हे बिरुद दुसरा चंद्रगुप्त याने धारण केले। अशा प्रकारे आपण योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहिली आहेत। प्रश्न पहिल्यामध्ये ब आहे, ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा। खाली अ गट आणि ब गट यामध्ये जोड्या लिहून दिल्या आहे। त्यामध्ये ब गटामध्ये एक जोडी चुकीची आहे, ती आपल्याला ओळखायची आहे आणि दुरुस्त करून लिहायची आहे। तर बघा, पहिली जोडी आहे अ गटात आहे क्षोभ, अ गटात आहे क्षोभ आणि ब गटात आहे लिनन कापड। ही जोडी बरोबर आहे। अ गटात क्षोभ आणि ब गटात लिनन कापड, तर ही जोडी बरोबर आहे। आता दुसरी जोडी आहे पुष्पपट्ट। अ गटात आहे पुष्पपट्ट आणि ब गटात आहे सुती कापड। ही जोडी चुकीची आहे। अ गटात पुष्पपट्ट हे बरोबर आहे, पण ब गटात आपल्याला सुती कापड ऐवजी फुलांची नक्षी असलेले कापड असं उत्तर लिहावं लागेल। दुरुस्त करून जोडी लिहिताना फुलांची नक्षी असलेले कापड। आता तिसरी जोडी आहे अ गटात आहे दुकुल, अ गटात आहे दुकुल आणि ब गटात आहे रेशमी कापड, तर ही जोडी सुद्धा बरोबर आहे। चौथी जोडी आहे अ गटात आहे अंकुश, ब गटात आहे मलमल कापड, अ गटात अंशुक आणि ब गटात मलमल कापड, तर ही जोडी सुद्धा बरोबर आहे। तर दिलेल्या जोड्यामध्ये जी 2 नंबरची जोडी आहे अ गटात पुष्पपट्ट आणि ब गटात सुती कापड, ही जोडी चुकीची आहे। आपल्याला अ गटात पुष्पपट्ट लिहायचं आहे आणि ब गटात लिहायचं आहे फुलांची नक्षी असलेले कापड। उत्तर आहे फुलांची नक्षी असलेले कापड। अशा प्रकारे आपण चुकीची जोडी दुरुस्त करून लिहिली आहे। प्रश्न दुसरा आहे पुढील विधाने सकारण स्पष्ट करा। त्यामध्ये पहिलं विधान आहे गुप्त काळात स्थानिक जमीनदाराच्या हाती सत्ता केंद्रित होऊ लागली। गुप्त काळात स्थानिक जमीनदारांच्या हाती सत्ता केंद्रित होऊ लागली, याची कारणे आपल्याला उत्तरामध्ये लिहायची आहेत। तर उत्तर, गुप्त राज्यकर्त्यांनी लष्करी व नागरी सेवेसाठी रोख पगार देण्याऐवजी इनामी जमिनी देण्याची पद्धत सुरू केली। इनामी जमिनी या करमुक्त होत्या। राज्याचे उत्पन्न उत्तरोत्तर कमी होत जाऊन राजसत्ता आर्थिकदृष्ट्या दुर्बल होत गेली। राजसत्ता हे सत्तेचे केंद्र न राहता सत्तेचे विकेंद्रीकरण झाले। अशा या सरंजामी व्यवस्थेमुळे
स्थानिक जमीनदारांच्या हाती सत्ता केंद्रित होऊ लागली. अशा प्रकारे गुप्त काळात स्थानिक जमीनदारांच्या हाती सत्ता केंद्रित होऊ लागली याची कारणे आपल्याला उत्तरामध्ये लिहिता येतात. सकारण स्पष्टकरामध्ये दुसरं विधान आहे, हुन स्वाऱ्यांची प्रत्येक लाट गुप्तांना दुर्बल बनवत गेली. हुन स्वाऱ्यांची प्रत्येक लाट गुप्तांना दुर्बल बनवत गेली या विधानाचं आपल्याला कारणे लिहायची आहे. तर असं का होत गेलं, तर ते उत्तर बघा. मध्य आशियातील हुन या भटक्या टोळ्यांनी भारतावर गुप्त युगाच्या शेवटच्या पर्वात आक्रमणे सुरू केली. सुरुवातीच्या काळात कुमारगुप्त यांनी ही आक्रमणे थोपवून धरली. मात्र हुनांची आक्रमणे उत्तरोत्तर वाढत गेली. कुमारगुप्तानंतरचे राजे आपल्या राज्याचे रक्षण करण्यास असमर्थ ठरले. अशा प्रकारे हुन स्वाऱ्यांची प्रत्येक लाट गुप्तांना दुर्बल बनवत गेली. अशा प्रकारे आपण दिलेल्या विधानांची कारणे लिहून हा प्रश्न पूर्ण केला आहे. प्रश्न तिसरा आहे, तुमचे मत नोंदवा. तुमचे मत नोंदवण्यासाठी प्रश्न दिला आहे, दिग्विजयानंतर समुद्रगुप्ताने अश्वमेध यज्ञ केला. दिग्विजयानंतर समुद्रगुप्ताने अश्वमेध यज्ञ केला. तर उत्तर, प्राचीन भारतात चक्रवर्ती राजा आपले सामर्थ्य दाखवण्यासाठी अश्वमेध यज्ञ करायचे. मौर्य काळात खंडित झालेल्या या परंपरेचे पुनरुज्जीवन पुष्यमित्र शृंग याने केले होते. दिग्विजय करून संपूर्ण भारत एकाच सत्तेच्या अधिपत्याखाली आणावा अशी समुद्रगुप्ताची महत्वाकांक्षा होती. त्याने आपल्या नाण्यावर सर्व राजोच्छत्ता अशी पदवी कोरली होती. त्याचा अर्थ सर्व राज्यांची सत्ता संपुष्टात आणणारा असा होता. समुद्रगुप्ताने आपल्या शेजारील राज्ये जिंकून घेतली. उत्तर दिग्विजयानंतर दक्षिणेकडील राज्ये जिंकण्याची मोहीम त्याने सुरू केली. वाकाटकांची सत्ता प्रबळ असल्याने वाकाटक राज्य वगळता दक्षिणेत कांचीपर्यंतचा प्रदेश आपल्या अधिपत्याखाली आणला. जिंकलेल्या प्रदेशापलीकडील राज्याला मांडलिक बनवले. त्यांना आपले सार्वभौमत्व मान्य करायला लावून त्यांच्याकडून खंडणी वसूल केली. समुद्रगुप्ताची ही कृती साम्राज्यवादाची प्रवृत्ती दर्शवते. स्वतःच्या आणि स्वतःच्या राज्याच्या गौरवासाठी अशी आक्रमक कृती केली जाते. आधुनिक काळात सर्व जर्मन भाषिकांना एकसंध करण्याच्या उद्देशाने हिटलरने शेजारी राष्ट्रावर आक्रमण करून ती काबीज केली. माझ्या मते साम्राज्यवाद विस्तारवादाची ही प्रवृत्ती मानवजातीवरचे मोठे संकट आहे. त्यातून मनुष्यसंहार व संपत्तीचा विनाश घडतो. अशा प्रकारे दिग्विजयानंतर समुद्रगुप्ताने अश्वमेध यज्ञ केला याविषयी आपले काय मत आहे ते आपण लिहू शकतो. प्रश्न चौथा आहे, टिपा लिहा. आणि टिपा लिहिण्यासाठी पहिला प्रश्न आहे, गुप्तकालीन शिल्पकला. गुप्तकालीन शिल्पकला. तर उत्तर, गुप्तकालीन समृद्धता तत्कालीन मूर्तिशिल्पावरून समजते. मानवी आकृती हा गुप्तकालीन शिल्पकलेचा केंद्रबिंदू होता. भारतीय मूर्तिविज्ञानाचा पाया या काळात रचला गेला. देवी देवतांच्या मूर्ती व मानवी शिल्पे या काळात घडवल्या गेल्या. सारनाथ, देवगड, अजिंठा व अन्य अनेक ठिकाणी या काळातील शिल्पे आढळतात. हिंदू, बौद्ध व जैन धर्मातील देवतांच्या मूर्त्या घडवताना प्रस्तर व धातूंच्या बरोबरच मातींचाही उपयोग केला होता. अशा प्रकारे आपल्याला गुप्तकालीन शिल्पकला यावर आधारित टीप लिहिता येते. टिपा लिहिण्यासाठी दुसरा प्रश्न आहे, भारत रोम व्यापार. भारत रोम व्यापार. उत्तर, इसवी सन पूर्व पहिल्या शतकाच्या मध्यावर लिहिलेल्या द पेरिप्लस ऑफ एरेथ्रियन सी या ग्रंथात भारत रोम व्यापाराचे विवरण करण्यात आले होते. इसवी सन पूर्व पहिल्या शतकाच्या मध्यावर लिहिलेल्या द पेरिप्लस ऑफ एरेथ्रियन सी या ग्रंथात भारत रोम व्यापाराचे विवरण करण्यात आले होते. भारत रोम व्यापार संबंधात तांबडा समुद्र महत्वाचा होता. सोपारा व कल्याण या बंदरातून माल तांबड्या समुद्रापर्यंत आणला जात असे. तेथून तो रोमला पाठवला जात असे. भारतातून वाघ, सिंह, माकड यासारखे प्राणी, पोपट, मोर यासारखे पक्षी
रोमन अभिजनांच्या मनोरंजनासाठी निर्यात केले जात असत। या व्यतिरिक्त लोकर, रेशीम, मलमल, सुती कापड, हस्तिदंत, मोती, हिरे, माणके, मसाल्याचे पदार्थ, चंदन, औषधी वस्तू निर्यात केल्या जात असत। प्रवाळ व मद्य आयात केले जात असे। त्याचा मोबदला सुवर्ण नाण्यांच्या रूपाने चुकवला जात असे। अशा प्रकारे भारत व रोम यावर आधारित व्यापार कसा होता याविषयीची आपल्याला टीप लिहिता येते आणि टिपा लिहा हा प्रश्न पूर्ण करता येतो। प्रश्न 5वा आहे, दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे पुढील प्रश्नांची उत्तर लिहा। त्यामध्ये प्रश्न दिला आहे, गुप्त कालखंडातील विविध क्षेत्रामधील प्रमाणीकरण कसे झाले ते लिहा। गुप्त कालखंडातील विविध क्षेत्रामधील प्रमाणीकरण कसे झाले ते लिहा। त्यामध्ये मुद्दे दिले आहेत, गुप्तकालीन प्रशासनाची विभागणी, शेतीच्या अर्थव्यवस्थेची पुनर्रचना, गुप्तकालीन नाणी, नाणक शास्त्रातील प्रगती। या मुद्द्याच्या आधारे आपल्याला गुप्त कालखंडातील विविध क्षेत्रामधील प्रमाणीकरण कसे झाले आहे ते लिहायचे आहे। तर उत्तर त्यामध्ये पहिला मुद्दा आहे, प्रशासनाची विभागणी। गुप्तकालीन प्रशासन हे विकेंद्रित होते। स्थानिक पातळीवर अनेक निर्णय घेतले जात असत। राजा प्रशासनाचा केंद्रबिंदू होता। राजपुत्र, अमात्य व सल्लागारांच्या मदतीने तो राज्यकारभार करीत असे। साम्राज्याची प्रांतात विभागणी केली जात असे। प्रांतपाल हा त्याचा प्रशासक असे। राजपुत्र प्रांतपाल म्हणून काम करीत असत तेव्हा त्यांना कुमारामात्य म्हटले जायचे। प्रांताची विषय या उपविभागात केली जात असे, विभागणी केली जात असे। प्रांताची विषय या उपविभागात विभागणी केली जात असे। विषयपती हा उपविभागाचा प्रशासक असे। विषयाची जिल्ह्यात विभागणी केली जात असे। आयुक्त हा जिल्ह्याचा कारभार बघत असे। अशा प्रकारे गुप्त कालखंडात प्रशासनाची विभागणी केली जात असे। आता या दुसरा मुद्दा आहे, शेतीच्या अर्थव्यवस्थेची पुनर्रचना। शेतीच्या अर्थव्यवस्थेची पुनर्रचना कशी होती तर ती बघा, स्थानिक लोकांना शेतजमिनी कसण्यासाठी दिल्या जायच्या। धार्मिक व शैक्षणिक संस्थांना दिल्या जाणाऱ्या जमिनी अग्रहार करमुक्त असायच्या। लष्करी व नागरी सेवेसाठी रोख पगाराऐवजी इनामी जमीन देण्याची पद्धत सुरू झाली। या प्रथेने मध्ययुगीन सरंजामी पद्धतीची सुरुवात झाली। या पद्धतीमुळे नागरिक केंद्राचा राज झाला। अग्रहार, दान जमिनी व इनामी जमिनी करमुक्त असल्याने महसूल कमी झाला आणि राज्याची अर्थव्यवस्था दुर्बल झाली। अशा प्रकारे गुप्त कालखंडात विविध क्षेत्रात प्रमाणीकरण करण्यासाठी शेतीच्या अर्थव्यवस्थेची पुनर्रचना अशा प्रकारे केली होती। आता तिसरा मुद्दा आहे, गुप्तकालीन नाणी व नाणकशास्त्रातील प्रगती। गुप्तकालीन नाणी व नाणकशास्त्रातील प्रगती। सुवर्णकारांनी घडवलेली सुवर्ण नाणी उत्तम प्रतीची होती। गुप्तकालीन नाण्यांवर राज्याच्या विविध पैलूंचे सौंदर्यपूर्ण व वास्तववादी चित्रण केले जात असे। समुद्रगुप्ताच्या काळातील काही नाण्यांवर वीणावादक प्रतिमा आहे, त्यावरून तो संगीततज्ञ होता हे लक्षात येते। अशा प्रकारे गुप्तकालीन नाणी व नाणकशास्त्रातील प्रगती लिहिता येते आणि गुप्त कालखंडात विविध क्षेत्रात प्रमाणीकरण कसे झाले हे प्रशासनाची विभागणी, शेतीच्या अर्थव्यवस्थेची पुनर्रचना आणि गुप्तकालीन नाणी व नाणकशास्त्रातील प्रगती या मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येते। अशा प्रकारे आपण प्रकरण 10वे भारतीय इतिहासातील नवे पर्व या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय या व्हिडिओमध्ये अभ्यासला आहे। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा। आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा। काही समस्या असतील, काही अडचणी असतील, शिवाय काही सूचनाही असतील तर कमेंट करा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।